बँक ऑफ बडोदा तर्फे 5,000 जागांसाठी भरती निघाली आहे का? तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय बँक ऑफ बडोदाच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे आणि तुम्ही ते बघू शकताय डिटेल ऍडव्हर्टिजमेंट आलेली आहे. टोटल 5,000 जागांसाठी भरती होते आणि अप्लाय करायची शेवटची तारीख 8 जून असणार आहे. अप्लाय करण्यासाठी पण इथे बघा दिले अप्लाय नाव, यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय. यांच्या करिअर पेजवर पण संपूर्ण माहिती दिलेली आहे. 19 मेला म्हणजे आजच हे अपडेट आलंय आणि तुमच्यासाठी लगेच हा व्हिडिओ आणतोय. आपण आपल्या चॅनलवर जे लेटेस्ट वॅकन्सी आहे त्या रोज आणत असतो, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्ही ते बघू शकता ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. बघू शकताय 19 तारखेपासून अप्लाय करणं सुरू झालंय. कधीपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय तर 8/6/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. ओके, महत्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट नोट्स पण इथे दिले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही अप्रेंटिसशिप भरती आहे. त्यामुळे इथे तुम्हाला बँकेत कशा प्रकारे, अनेक जणांचा प्रश्न असतो की आम्ही फ्रेशर्स आहे, आम्हाला बँकेचं काम कसं केलं जातं माहित नाहीये. तर तुम्ही फ्रेशर्स असाल, तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, सर्टिफिकेट घ्यायचं आहे, तर या अप्रेंटिसशिपला अप्लाय करा. इथे तुम्हाला सगळं शिकवलं जातं, नेमकं बँकेमध्ये कशा प्रकारे काम चालतं, मग चलन झालं, हे झालं, ते झालं, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या जागा, 580 प्लस जागा आहे आणि वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जिथे राहतात तिथे सुद्धा तुम्हाला हे काम मिळू शकते. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे दिसून जातील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयाची अट काय. तर इथे बघा दिलंय 1/5/2026 रोजी तुमचा कट ऑफ म्हणजे तुमचं जे एज आहे ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. तुमचं वय आहे 20 ते 28 दरम्यान पाहिजे आणि 5,000 जागा असणार आहे. ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम एनी डिसिप्लिन म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा काहीही, म्हणजे कुठल्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, तुम्ही अप्लाय करू शकताय. 20 ते 28 मध्ये तुमचं वय पाहिजे. 12 महिन्याची ही ट्रेनिंग पिरियड म्हणजे ही जॉब असणार आहे, तुमचा अप्रेंटिसशिप असणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कॅटेगरीत नसाल, म्हणजे SC, ST, OBC, PWBD कॅटेगरीत नात, तर तुम्हाला ते वयामध्ये सूट मिळते. जसं की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD साठी 10 वर्ष. तर अशा प्रकारे तुम्हाला वयामध्ये सूट मिळते. आता कुठल्या राज्यामध्ये किती सीट्स आहेत तुम्ही ते बघू शकताय. आपण महाराष्ट्रात आहोत, तर इथे बघा महाराष्ट्रासाठी टोटल 580 जागा आहे. जर कॅटेगरीनुसार आपण बघितलं जसं SC, ST, OBC, EWS, UR म्हणजे ओपन आणि टोटल, तर इथे आपण खाली स्क्रोल करून बघू शकतो टोटल 580 जागा आहे, ज्यामध्ये SC, ST, OBC, EWS आणि ओपन साठी बघू शकता किती जागा असणार आहे. तुम्ही PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव 6,6,6,5, त्यामुळे तुमच्यासाठी पण जागा चांगल्या आहेत. आता वयाचं एज रिलेक्शन काय, तर इथे बघा दिलंय वयाचं एज रिलेक्शन दिले 5-3, जे की तुम्हाला सांगून झालंय. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे इथे कशा प्रकारे अप्लाय करायचं, तर भारत सरकारची जी ऑफिशियल वेबसाईट आहे इथे बघू शकताय natseducation.gov.in किंवा इथे बघू शकताय apprenticeshipindia.gov.in, या दोन्ही पोर्टलपैकी एखाद्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. मग इथे बघा ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मग स्टुडंट रजिस्ट्रेशन ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करा, नसेल तर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. एवढे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का एकदा चेक करून घ्या, ते फॉर्म भरताना लागणार आहे. त्यानंतर येस करायचं आणि त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती भरून घ्यायची, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, कॅप्चा टाकून सेंड OTP करून ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. मग तुमचं नाव, आडनाव, फोटोग्राफ, तुमचे डिटेल्स सगळे टाकून तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, तर तुम्ही ते बघू शकताय. ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातनं अप्लाय करता तर तुम्हाला मराठी लँग्वेज आली पाहिजे, त्याची टेस्ट होणार आहे. पण 10वी-12वी मध्ये तुमचा मराठी सब्जेक्ट होता तर तुम्हाला ती टेस्ट सुद्धा द्यायची गरज नाही. म्हणजे तुमचं फक्त काय होणार आहे, तर तुमचं इथे फक्त होईल ऑनलाईन एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय, जे आपले डॉक्युमेंट आहेत तेच असतात, त्यामुळे त्याचंही तुम्हाला टेन्शन नाही आहे. म्हणजे तुमचं इथे फक्त काय होणार, तर ऑनलाईन एक्झाम असणार. मग ती कशी असणार आहे, तर जनरल फायनान्शियल अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कासाठी, कम्प्युटर नॉलेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी आणि जनरल इंग्लिश 25 प्रश्न 25 मार्कासाठी. म्हणजे टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे, ज्यासाठी आपल्याला 60 मिनिटं मिळत आहे. हिंदी इंग्रजीमध्ये आपण ही एक्झाम देऊ शकतोय, पण लोकल लँग्वेज जी आहे ती तुम्हाला तुमच्या भाषेमध्येच द्यायची आहे. ओके, इथे बघा टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज बद्दल दिलेलं आहे. 10वी-12वी मध्ये जर तो सब्जेक्ट असेल तर तुम्हाला लोकल लँग्वेज द्यायची गरज नाही. कुठल्या राज्याची कुठली भाषा, तर आपल्याला माहिती आहे आपण महाराष्ट्रात राहतो तर आपली मराठी भाषा असणार आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर मेडिकल फिटनेस आणि फायनल सिलेक्शन बद्दल दिलं आहे. जॉब प्रोफाईल काय असते, तर थोडक्यात बँकेमध्ये जे पण कामं चालतात ते सगळे तुम्हाला ते शिकवले जाईल. हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे
त्यामुळे तुम्ही ॲज अ एम्प्लॉईची तुम्हाला बेनिफिट मिळत नाही. स्टायपेंड किती मिळतो तर इथे बघा दिलंय ₹15,000 प्रति महिना तुम्हाला इथे स्टायपेंड मिळणार आहे. ओके. बाकी सर्टिफिकेट झालं, या सगळं तुम्हाला इथे याचे बेनिफिट मिळतात. आता त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे एक्झाम फी किती असणार आहे, तर एस-सी, एस-टी मधून तुम्ही असाल तर 200 प्लस जी-एस-टी, पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेट आहात तर 200 प्लस जी-एस-टी, ओ-बी-सी मधून तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात तर ₹800 प्लस जी-एस-टी आणि ओ-बी-सी फिमेल ट्रान्सजेंडर तुम्ही आहात तर 600 प्लस जी-एस-टी असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे एकदा का तुम्ही भरली तर भरली, मग एक्झाम द्या, नका देऊ, तुम्हाला ती फी परत रिटर्न मिळत नाही. त्या